लक्षवेधी क्रमांक 2. मंत्री महोदय. केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, नगरपंचायत केस जिल्हा बीड इथे पंतप्रधान आवास योजना अर्बन अंतर्गत सन 21 आणि 22 या कालावधीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ BLC कॅटेगरी लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यात आलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या ग्रांट फंडच्या वापरण्याबाबत लेखापाल, फायनान्स कंट्रोलर अथॉरिटी ऑफिस म्हाडा मुंबई तसेच नगरपंचायत अकाउंट्स डिपार्टमेंट यांच्या ऑडिट रिपोर्टमधून तब्बल 3.7 कोटींचा गंभीर फायनान्शियल मिसअप्रोप्रिएशन हे झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी विषय एकदम सिंपली आपल्याला सांगते. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुलसाठी जे पैसे येतात ते पैसे केंद्र आणि राज्य सरकारने आपल्याला केज नगरपालिकेला COला त्याच्यामध्ये ते पैसे वर्ग केले. ते पैसे DBT मार्फत डायरेक्ट ट्रान्सफर लोकांना घरकुलसाठी करायची गरज होती, पण असं घडलं नाही. या संबंधित त्या टाइमचे जे CEO होते त्यांनी काय केलं, त्यांनी ते पैसे यूज करून नगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरना कामं देऊन त्यांनी त्या पैशांचं बिलं काढली. ही एकदम गंभीर गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे जे पैसे शासन आपल्याला लोकांना, गरीब लोकांना घर बांधायला देतं, जे DBT ट्रान्सफर करून त्या लोकांचे असते ज्यांना ऑलरेडी त्यांचं सँक्शन भेटलेलं आहे, अप्रुव्हल भेटलेलं आहे, ते पैसे वर्ग करून त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्सला देऊन स्वतःच्या फायद्यासाठी बिलं काढून घेणं हे एकदम चुकीची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सुद्धा इथे लिहिलेलं आहे की तत्कालीन मुख्य अधिकारी त्यांच्याकडून दिनांक 20 मे 21 ते 30 जानेवारी 22 या कालावधीमध्ये घरकुल लाभार्थ्यांच्या व्यतिरिक्त नियमबाह्य पद्धतीने 4,24,00,000 इतका निधी नगरपंचायतचा एजन्सी कॉन्ट्रॅक्टर तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. म्हणजे हे उत्तरामध्ये आलेलं आहे की सदर खात्यातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते. लाभार्थ्या व्यतिरिक्त अन्य खात्यावर निधी वर्ग होऊ शकत नाही आणि होत नाही. तरी पण अशी गोष्ट घडलेली आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे अध्यक्ष महोदय की नगरपंचायत लेखापालाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये सन 2019 पासून आजपर्यंत अनुदान वितरणासंबंधी आवश्यक अकाउंट फाइल्स, बिल्स, वाउचर्स, पेमेंट रेकॉर्ड्स व संबंधित डॉक्युमेंट्स उपलब्ध नसल्याचे नमूद झालेलं आहे. म्हणजे ज्या घोटाळ्यामध्ये हे सगळं घडलं त्याच्या ते आता फाईल सुद्धा मिसिंग केलेले आहेत. तर मला वाटतं हे खूपच गंभीर गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. ह्या प्रकरणात CEO जे आहे मुख्य अधिकारी तसेच संबंधित तत्कालीन जे ऑफिसर्स व स्टाफ आहे यांच्या भूमिकेबाबत गंभीर डाऊट इथे निर्माण होतं. अध्यक्ष महोदय, इथे अहवाल सुद्धा आलेला आहे. एवढा मोठा अहवाल मी तुम्हाला पाठवते. ह्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की कसा ह्याचा म्हणजे पूर्ण फ्रॉड हे सिद्ध झालेला आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, मला इकडे विचारायचं आहे की हा प्रकार म्हणजे पब्लिक फंडचा डायरेक्ट मिसयूज असून शासनाच्या पॉलिसी गाईडलाईन्स व फायनान्शियल नॉर्म्सचे गंभीर व्हायोलेशन असं आहे. त्यामुळे सदर प्रकरणी तात्काळ हाय लेवल स्पेशल इन्व्हेस्टिगेशन करून सर्व संबंधित जे क्रिमिनल ऑफेन्स झालेला आहे हे मिसयूज जे अमाऊंट आहे ते पूर्ण आपण इंटरेस्टसह हे रिकवर करणार आहेत का? आणि ह्याचे 2-3 प्रश्न सुद्धा माननीय मंत्री महोदयासाठी मी आणलेले आहेत की लाभार्थ्यांच्या खात्यात DBT न करता ग्रांट फंड इतर कामांसाठी डायव्हर्जन केल्याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर क्रिमिनल केस दाखल करण्यात येणार आहे का? 3.7 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी SIT किंवा ACB मार्फत सखोल चौकशी करण्यात येईल का? हा शासन हे नक्कीच मंत्री महोदय, मी आपल्याला विनंती करते की आपण जर SIT स्थापन केली तर आपल्याला ह्या प्रकरणामध्ये खोलात जाऊन आपण न्याय देऊ शकतो. कारण हे पहिलं डिस्क्रिपन्सी नाही आहे. आपल्याला असं माहिती आहे की ह्याच्याबद्दल पहिले सुद्धा बीड CEO असताना सुद्धा हा प्रॉब्लेम झालेला. आता माझ्या मतदारसंघात येऊन केस CEO असताना सुद्धा असा एवढा मोठा प्रकार घडला आहे. तर मला शासनाला विनंती आहे की आपण हे एकदम सिरियसली घेऊन SIT नाही तर ACB चौकशी कराल का? स्कीम संदर्भातील फाइल्स, बिल्स व पेमेंट रेकॉर्ड्स मिसिंग असल्याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर शासन कोणती शिस्तभंग कारवाई करणार आहे? व शेवटचा प्रश्न की SNA अकाउंटमधील ग्रांट व इंटरेस्टचा नियमबाह्य वापर झाल्याने ती रक्कम इंटरेस्टसह रिकव्हर करण्यासाठी शासन कोणती पावले उचलणार आहे? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदस्य नमिता मुंदडाजींनी हा जो प्रश्न उपस्थित केला लक्षवेधीद्वारे, अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये पण आम्ही दिलेलं आहे की पंतप्रधान आवास योजनेमध्ये ज्यावेळेस केजमध्ये 374 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली अध्यक्ष महोदय,
आणि केंद्र शासनाचा हिस्सा 2,24,40,000 आणि राज्य शासनाचा 3,62,00,000 हिस्सा, हे दोन्ही 5,86,40,000 हे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे प्राप्त झाले अध्यक्ष महोदय. मुळामध्ये ह्याची जी सुरुवातच झाली अध्यक्ष महोदय, ही संबंधित त्यावेळचे जे अधिकारी आहे त्यांनी ही चुकीचीच पद्धत केली होती. कारण अध्यक्ष महोदय, PMY योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकेत खातं उघडायचे आदेश असताना सुद्धा हे ग्रामीण बँकेत खातं उघडलं गेलं अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे साधारण 116 लाभार्थ्यांना त्यातले त्या अकाउंटमधले 1,67,75,000 रुपये ही वितरित केले अध्यक्ष महोदय. पण उरलेली जी रक्कम होती अध्यक्ष महोदय, ही रक्कम ही बँक स्टेटमेंट पण आपल्याला मिळालेलं नाही योग्य, कारण बँक स्टेटमेंटमध्ये पण कुणाच्या खात्यावर रक्कम वर्ग झाली इथे सुद्धा ब्लँक आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे बँक स्टेटमेंटमधनं पण हे सर्व कळत नाही की हे पैसे कुठे वितरित केले गेले. उरलेले पैसे जवळजवळ 4,28,25,000 रुपये अध्यक्ष महोदय हे अशा अकाउंटमधनं वितरित केले गेले जे पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दिले गेले नाहीत अध्यक्ष महोदय. ही फॅक्ट आहे. आणि ह्याच्या संबंधीचं कुठलं पण ऑडिट, कुठलं पण बुक उपलब्ध नाही अध्यक्ष महोदय. जसं सदस्यांनी निदर्शनास आणलं तसे कुठलंही साधं व्हाउचरसुद्धा आपल्याला उपलब्ध झालेलं नाही. बँकेचं स्टेटमेंट पण अध्यक्ष महोदय लक्षवेधी हे झाल्यानंतर बँकेने स्टेटमेंट दिलं, पण त्याच्यामधनं पण काही निदर्शनास अध्यक्ष महोदय जास्त येत नाही आहे अध्यक्ष महोदय. हा जो सर्व बघितला तर आपण हा पूर्णपणे घोटाळा आहे. त्याचा जो जेव्हा सीओना हे निदर्शनास आलं त्यावेळेस सीओनी अकाउंटंटकडनं याचा अहवाल तयार करून घेतला अध्यक्ष महोदय आणि तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यासाठी समिती पण गठीत केली अध्यक्ष महोदय. पण तरीसुद्धा हे पंतप्रधान आवास योजना ही पंतप्रधानांची अतिशय ह्याची योजना आहे. आणि अध्यक्ष महोदय, ह्या योजनेमध्ये ज्या पद्धतीचा हा घोटाळा झालेला आहे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये बँकेचे कर्मचारी पण सामील असू शकतात अध्यक्ष महोदय. तर त्यामुळे जी सदस्यांनी मागणी केलेली अध्यक्ष महोदय की सर्व संबंधित अधिकारी त्या काळामधले जे होते त्यांची विभागीय चौकशी करावी आणि अध्यक्ष महोदय की आर्थिक गुन्हे शाखेला याच्या बरोबर घेऊन जर चौकशी केली तर बँकेमध्ये पण जो अपार झालेला आहे ह्या योजनेच्याद्वारे तो सुद्धा उघडकीस येईल. त्यामुळं आर्थिक गुन्हे शाखा आणि विभागीय ह्याच्यातर्फे ही चौकशी केली जाईल अध्यक्ष महोदय. जिल्हाधिकाऱ्यांकडे जो अहवाल प्रस्थापित आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी 8 दिवसाच्या आत सभागृह संपायच्या आतमध्ये आपल्याला सभागृहास पण उपलब्ध करून द्यावा अशी चौकशीचे आदेश मी देतात. ठीक आहे. नमिताताई. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदया, आपण SIT हे करणार का? कारण SIT केली तर ही सखोल चौकशी, आता तुम्ही सुद्धा ऍक्सेप्ट केलं आहे की खूप मोठा गैरव्यवहार झालेला आहे. जर SIT केली नाही तर ACB चौकशी केली तर आपण खोलापर्यंत जाऊ शकू. म्हणून मी आपल्याला विनंती करते. आणि दुसरी रिकव्हरीचं काय माननीय मंत्री महोदय, आपल्याला पैसे जे रिकवर करून बरोबर ज्यांना सँक्शन झालं आहे त्या सगळ्या जे लाभार्थी आहेत त्यांना ते पैसे पोचले पाहिजे. तर इंटरेस्टसह ती रिकव्हरीसाठी सुद्धा आपण काहीतरी सांगावं. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, निश्चितपणे सर्व रक्कम ही व्याजासह वसूल करण्यासाठीच मी सांगितलं की आपण ही जी आत्ता जी आहे ती विभागीय चौकशी करू, त्याच्यात आर्थिक गुन्हे शाखेला पण समाविष्ट करून घेऊ आणि ज्या पद्धतीचा अहवाल आपल्याला त्यावेळेस उपलब्ध होईल, जर गरज पडली तर आपण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पण SIT पण लावू.